Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. पनवेल छत्रपति शिवाजी महाराज चौक से पनवेल महानगर पालिका मुख्यालय तक महाविकास आघाड़ी ने मालमत्ता कर विरोध में निकाला जन आक्रोश मोर्चा। मालमत्ता कर कमी झालाच पाहिजे। इनकी मांग है कि 1 अक्टूबर 2016 से अगले 5 साल तक कोई टैक्स नहीं लगाया जाए। 500 वर्ग फुट क्षेत्रफल वाले मकानों पर संपत्ति कर नहीं लगाना चाहिए। नए कर लगाते समय 30 पैसे प्रति वर्ग फुट प्रति माह की दर से सरल कर प्रणाली लागू की जाए। समाज के लिए खाली पड़ी भूमि पर कर नहीं लगाया जाना चाहिए। वहीं अब इन्होंने एनएमएमसी की तुलना करते हुए कहा कि 25 साल बाद नवी मुंबई महानगर पालिका ने पार्किंग और समाज के खुले स्थानों पर कर लगाया है, तो पनवेल महानगर पालिका को इतनी जल्दी क्यों है, ऐसा सवाल खड़ा कर दिया है। इस अवसर पर पूर्व विधायक बालाराम पाटिल, पूर्व विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे ने व शिवसेना यूबीटी नेता बबन पाटिल, राष्ट्रवादी कांग्रेस नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटिल व महाविकास आघाड़ी के अनेकों नेता व कार्यकर्ताओं की मौजूदगी में पनवेल महानगर पालिका के आयुक्त गणेश देशमुख को पत्र दिया गया। मालमत्ता कर को लेकर महाविकास आघाड़ी ने पनवेल में आज मोर्चा निकाला हुआ है। हम आपको दिखाना चाहेंगे कि पनवेल महानगर पालिका के सामने महाआघाड़ी के कार्यकर्ता और आम जनता ने ये मोर्चा निकाला हुआ है। आप देख सकते हैं कि बड़ी संख्या में लोग यहाँ पर उपस्थित हुए हैं और उनकी मांग है कि कर को माफ़ किया जाए, जो डबल टिबल कर देने की बात सामने आ रही है। अब इसी विषय को लेकर हमारे साथ कुछ नेतागण यहाँ पर जुड़े हुए हैं, हम उनसे जानेंगे कि इनकी क्या कुछ प्रतिक्रिया है। पनवेल महानगरपालिकेनं आकारल्या अतिरेकी मालमत्ता कराविरोधात सातत्यानं संघर्ष करणाऱ्या पनवेलच्या नागरिकांचा आणि महाविकास आघाडी 95 गाव संघर्ष समिती, खारघर कॉलनी फोरम, 11 गाव संघर्ष समिती या साऱ्या सहकाऱ्यांचा सातत्यानं जो प्रयत्न होता, तदनंतरही हवा तसा प्रतिसाद मिळत नव्हता आणि म्हणून साऱ्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या सहकार्यानं मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला। आज या ठिकाणी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सारी मंडळी आपल्या विषयासाठी आपला वेळ देऊन आपला प्रश्न सोडवण्यासाठी या ठिकाणी मोर्चांना आली आणि चर्चा करत असताना आपणही समोर होतात। बऱ्याचशा प्रश्नांच्या बाबतीत आयुक्त महोदयांनी त्या ठिकाणी सकारात्मक पाऊल उचलण्याचं आश्वासन दिलेलं आहे। या ठिकाणी नव्यानं कोणालाही त्या ठिकाणी जप्तीच्या नोटिसा किंवा दुकानं वगैरे सिलिंग केली जाणार नाहीत, अशा पद्धतीचं साधारण संकेत या आजच्या त्यांच्या बोलण्यातून दिसतंय। आणि त्याचबरोबर ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि संलग्न ज्या संघटना आहेत त्यांच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची येत्या 10-15 दिवसाच्या आतच बैठक आयोजित करून हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याच्या दृष्टीनं त्यांनी आम्हा मंडळींना आश्वस्त केलेलं आहे। निश्चितपणानं आमचा जो प्रयत्न चालू आहे, या मोर्चाच्या माध्यमातून चालू असलेल्या त्या प्रयत्नांना गति मिलेल असा विश्वास मला व्यक्त करावासा वाटते। पूर्व विरोधी पक्ष नेता प्रीतम म्हात्रे दादा हमारे साथ जुड़े हुए हैं, हम इनसे जानेंगे कि आज जो मोर्चा यहाँ पे निकाला गया है नवी मुंबई महानगर पालिका मालमत्ता कर विभाग के माध्यम से, क्या उद्देश्य है आप लोगों का, क्यों आप लोग एकत्रित होकर आज मोर्चा निकाले? पहली बात, ये कॉरपोरेशन नई फर्म हुई है, अभी 5 साल कंप्लीट हुए हैं और 5 साल में जो बीच में 2 साल कोरोना का गया तो 3 साल बचे। और कौन सी भी कॉरपोरेशन नई फर्म होती है तो पहले शुरुआत के 2 साल उसमें कौन सा भी नया टैक्स नहीं लगाया जाता, तो बचा 1 साल। अभी बचा 1 साल तो उसमें भी कोविड की वजह से हम लोग वो माफ़ी चाहते हैं कि माफ़ी मतलब वो लोगों को कर माफ़ी देना हमारी प्रमुख मांगनी है। और इन्होंने पूरे 5 साल का नोटिस भेज दिया। अब ये कौन से कानून में कायदे में बैठता है मुझे पता नहीं है।
तो आज ये प्रमुख निर्णय हुआ क्योंकि तत्कालीन नगर विकास मंत्री और अभी के सीएम शिंदे साहब, इनके अंडर ही ये निर्णय हुआ था। तभी हम लोग महाविकास आघाड़ी के सब प्रमुख नेता ये मांगनी लेके और आयुक्त भी तभी सब सामने गए थे और तभी 30% हमने उसमें डिस्काउंट करके लिया था, 30% माफ़ी करके लिया था। जो बचा हुआ 70% है उसमें भी 50% माफ़ी चाहिए, ये हमारी प्रमुख मांगनी थी। और उसमें से आज जब हम लोग गए आयुक्त साहब के पास तो उन्होंने 2 साल की कर माफ़ी की, ऐसे कर रहे, ऐसा पॉजिटिव सेंटेंस हमें बताया। और अगले 15 दिन में सीएम साहब के पास मीटिंग लगाएंगे प्रमुख नेताओं की, ऐसे भी बताया। तो मुझे लगता है जो हमारा ध्येय था वो गोल तक हम लोग पहुंचने वाले जल्दी, अगले 15-20 दिन में। जो हमारी एक छोटी सी मांगनी अभी है, 2 साल तो अभी किया है, उर्वरित 1 साल और कोविड के 2 साल, ये मांगनी भी हमारी मान्य होगी, ऐसे मुझे लगता है। सर, किसी गलतियों का नतीजा आज आपको देखने पड़ा, आपको मोर्चा निकाला, किसकी गलतियाँ सामने हो रही है? इसमें क्लियर मालूम पड़ता है कि जब सभागृह में हम काम कर रहे थे तो अपोजिशन वाले हम लोग, मैं अपोजिशन लीडर और हमारे कॉरपोरेटर 25 कॉरपोरेटर ने ये ठहराव के विरोध, मतलब नागरिकों को टैक्स नहीं लगाना चाहिए इस बाजू से मतदान किया और नागरिकों को टैक्स लगाना चाहिए इस बाजू से भाजपा सत्ताधारी लोगों ने 46 मतदान किया था, 46 कॉरपोरेटर ने मतदान किया। इसमें लोगों के सामने जा रहा है कि कौन खिलाफ है और कौन टैक्स लगवाना चाहता है, इसलिए मैं ज़्यादा कुछ कहूँगा तो अच्छी बात नहीं है। बहुत धन्यवाद हमारे साथ जुड़े हुए। यहाँ पे आप देख सकते हैं बड़ी संख्या में महाआघाड़ी के नेताओं ने और कार्यकर्ताओं ने आंदोलन छेड़ा हुआ है। हमारे साथ एक और भी जुड़े हुए हैं कार्यकर्ता। मैडम, क्या कहना चाहेंगे, किस तरह से आप लोग इस आंदोलन में जुटी हुई हैं और क्या उद्देश्य है आपका, क्योंकि आयुक्त साहब से भी मिले हैं लोग? हम महाविकास आघाड़ी की तरफ से ये मोर्चा निकाला गया है। 5 साल पहले जब ये कॉरपोरेशन हुआ था, मीन्स महानगर पालिका, तब एक ठहराव हुआ था कि 5 साल तक किसी को भी टैक्स नहीं लगेगा। इस स्थिति में सब ग्राम पंचायत के लोगों ने भी ठहराव करके दिया था कि हमें टैक्स नहीं चाहिए करके, और उस टाइम एग्री हुआ था। वहाँ तब के जो आमदार थे उन्होंने ये डिसाइड किया था कि 5 साल तक टैक्स नहीं लगा। इसी बात पर ये महानगर पालिका हुई थी। लेकिन उसके बाद आपने देखा कि कितना टैक्स लगा है, डबल टैक्स आज हमें लगा है। और जो स्टेयर केसेस है, गार्डन है, स्विमिंग टैंक है, वहाँ पर भी टैक्स लगाया है। तो ये सब गलत है। अभी प्रीतम मात्रे जो हमारे विरोधी पक्ष नेता है, उन्होंने भी इसके बारे में आपको सब बताया है कि स्थिति क्या है और कौन लोगों के बाजू में है और कौन लोगों के खिलाफ है, ये भी उन्होंने बताया है। वो हमको क्लियर कट बताने की ज़रूरत नहीं है। सब लोग कोरोना की वजह से पहले ही महंगाई से डर रहे हैं कि कैसे खर्चे चलाए, और उसमें ये टैक्स का खर्चा तो वो कैसे पेड करेंगे। ये तो सरासर इनकी ज़्यादती है। और हमें लगता है कि अभी हमारे जो विरोधी पक्ष नेता है, नेता मंडल है, उनके जाने से मुख्यमंत्री के पास जाके हम लोग ये प्रॉब्लम जल्दी सॉल्व कर सकेंगे। धन्यवाद। मॅडम, काय समस्या आहेत तुम्ही आज आंदोलनामध्ये आता आपण पाहतच आहात, आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो प्रॉपर्टी टॅक्सच्या विरोधातला जो मोर्चा आहे त्या मोर्चात तेवढे लाखोने सगळे सहकारी समाविष्ट झालेले आहेत। माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब आणि माननीय विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या मोर्चामध्ये सहभागी झालो आहे। आणि प्रथमपासूनचा जो आमचा लढा आहे करासाठीचा, म्हणजे आज नगरसेवक असल्यापासून आम्ही माननीय विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत। आणि हा आमचा पहिल्या, म्हणजे ज्या दिवशी ठराव आला त्या दिवसापासूनचा हा आमचा कराचा जो निर्णय सत्ताधारी नगरसेवकांनी घेतला त्या विरोधात, म्हणजे कर लावू नये याकरिता जे आम्ही मतदान केलं होतं तेव्हापासून आमचा लढा चालू आहे। इवन साहेब आता दादांनी सांगितलं, प्रीतमदादांनी, की जो 2 वर्ष कर लागू नये आणि नंतर 3ऱ्या वर्षापासून कर लावावा। ह्या गोष्टी देखील म्हणजे बऱ्याच कराच्या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या दादांनी क्लिअर केलेलंच आहे। फक्त मी एवढंच सांगेल की दादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कोरोना काळामध्ये सभागृहात जाऊन PPE किट घालून देखील आंदोलन केलं, तेव्हा आमच्या 18 नगरसेवकांचं निलंबन देखील झालं होतं। तर लोकांनी हेच लक्षात ठेवावं आणि लोकांनी ह्यातूनच एक धडा घ्यावा, म्हणजे हे लक्षात ठेवावं की सत्ताधारी नगरसेवक जे आहेत, भाजपचे जे नगरसेवक
नगरसेवक आहेत त्यांनी आपल्याला किती सुखसोयी दिलेल्या आहेत किंवा भाजप सरकारने आपल्याला किती आपल्या नीड्स पूर्ण केल्या आहेत. आता पनवेलमधीलच विचार कराल तर पनवेलमधील ज्या आपल्या ओपन सोसायटीमध्ये ज्या पार्किंगच्या जागा असून द्या किंवा आपण एखादं घर घेताना पार्किंग घेतो, नंतर मैदान गार्डनसाठी जागा असते, म्हणजे आपल्या ज्या प्रायमरी नीड्स आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपण एखाद्या सोसायटीमध्ये राहतो. पण त्या जर प्रायमरी नीड्स पूर्ण करताना जर ओपन प्लॉटचा टॅक्स महापालिका लावत असेल, जर ह्या गोष्टी ज्या आहेत मग त्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे आणि तो टॅक्स लावू नये. इवन जो आतापर्यंतचा जो टॅक्स लावलेला आहे तो 30% माफी केला होता. तो 30% माफी केलेला टॅक्स अजूनही आमच्या प्रॉपर्टी टॅक्समध्ये येत नाही. जो वाढीव आहे तोच येतो आहे, शहरामध्ये तोच येतो आहे. तर या सर्व गोष्टी आहेत आणि हे आंदोलन नक्कीच यशस्वी होईल आमचं. हे आजच्या कमिशनर साहेबांबरोबरच्या मीटिंगमधून देखील दादांनी सांगितलं की पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि असाच रिस्पॉन्स राहील आणि नक्कीच आमचा लढा यशस्वी होईल. त्याबद्दल मी नक्कीच लोकांना आश्वासित करू इच्छिते. महापालिका झाल्यापासून महापालिकेवर सत्तेत आलेल्या नगरसेवकांनी एक शब्द दिला होता का पनवेल महापालिका कुठल्याही प्रकारे मालमत्ता कर वाढवणार नाही आणि तो मालमत्ता कर त्याने वाढवला. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही अनेक ठिकाणी पत्रकं दिले, रस्त्यावर बसलो, पण शेवटी या मोर्चा काढायची. आयुक्तांना भेटल्यानंतर आम्ही जे प्रश्न दिले आमचा एकही प्रश्न आयुक्तांनी अमान्य केलेला चुकीचा नाही, पण त्यांचे हात बांधले हा शासनाचा निर्णय आहे. आणि त्यांनी मला सांगितलं, आम्हाला सांगितलं सर्व शिष्टमंडळाला आपण लवकरात मुख्यमंत्र्याकडे जाऊ. तो परत आम्ही त्यांना सांगितलं हा कर तुम्ही काय घ्यायचा नाही, तुम्ही जप्तीची नोटीस द्यायची नाही, ते त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये 2 वर्षे आम्ही तो टॅक्स घेणार नाही, पण आम्ही सांगितलं की ग्रामीण भागात का सर्व शहरावासींना पण तो सर्वांना लागू पाहिजे, महापालिका एकच ठिकाणी. कारण महापालिकेने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही. जे कामं झालेलं आहे शिडकोनी केलेलं आहे. आता शिडकोनी महापालिकेकडे आत्ता दिला आहे, तुम्हाला महापौर बंगला बांधायचा आहे, मोठी बिल्डिंग बांधायची आहे, हे लोकांकडनं कशाला पैसे घेता? घ्या तुम्ही, महापालिका चालवायचे शासनाने निर्णय घेतला, पण 5 वर्षाचा न घेता तुम्ही आत्तापासून नवीन घ्या. आणि जसा ग्रामपंचायतीला होता त्याप्रमाणे जो आता तुम्ही आकारलेला आहे तो 70% न घेता 30% तुम्ही घ्या. आम्ही भरायला तयार आहोत. आम्ही लोकांना शब्द दिला होता म्हणून आम्ही हा मोर्चा आयोजित केलेला आहे. सर्व लोकांच्या सहकार्याने मोर्चाला यश आलेला आज दिसत आहेत. एवढ्या पुण्यामध्ये महिला पुरुष आज मिटिंगला हजर आहे. आक्रोश मोर्चा आहे. त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे असे आहेत की ज्यावेळी अशा प्रकारे जन आंदोलन व्हायला सुरुवात झाली त्यावेळी कुठेतरी त्यांना जाग येऊन त्यांनी तो कर 30% करावा अशी त्यांना एक भावना झाली. ती होत असताना आमची मागणी 70%ची होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही शेवटी सभागृहात जाऊन PPE किट घालून प्रवेश केल्यानंतर मगच ते 30% लोकांपर्यंत सूट मिळालेली आहे. म्हणजे आम्ही आमचा जीव धोक्यात घालून PPE किट घालून गेल्यानंतरच यांना कुठेतरी वाटलं की आता आपल्या हातून सगळं निसटतं आहे, काहीतरी सूट लोकांना द्यावी. त्यावेळी आमची मागणी होती की 70% सूट आपण करदात्यांना द्यावी. हे न करता 30% सूट दिली, पण ती देत असताना आणखीन एक वेगळा त्यांनी ट्विस्ट त्याच्यामध्ये आणला की पहिल्या जो ठराव झाला होता त्या ठरावामध्ये सोसायटीतील मोकळ्या जागा आणि सोसायटीचा जो पार्किंग एरिया होता तो कुठेही या मेजरमेंटमध्ये नव्हता. 30% कमी करताना मात्र त्याचा अंतर्भाव याच्यामध्ये केला गेला. मुळात हे जे आमच्या बायफिकेशन करतात किंवा कंपॅरिझन करतात आमचं कोणाची नवी मुंबई महानगरपालिकेने जवळजवळ 22 ते 23 वर्षानंतर अशा प्रकारे मोकळ्या सोसायटीच्या जागा आणि पार्किंगचा जो एरिया आहे त्याच्यावर कर लावला आहे. पण पनवेल महानगरपालिकेला 1 ऑक्टोबर 2016 पासून अशा प्रकारे कर लावण्याची गरज आहे. मी पत्रकार बंधूंना इथे सांगू इच्छितो, काल जो एक प्रकार आम्ही बघितले त्याच्यामध्ये ओसी झाले 2020 साली आणि आपल्या महाभागांनी जो कर पाठवला आहे मालमत्ता कर तो 1 ऑक्टोबर 2016 पासून.
म्हणजे ओसी 20 साली होते आणि तुम्ही बिल्डिंगही बांधताना सुरुवात नसली झाले अशा बिल्डिंग्सना गोटमध्ये मी ज्या काल मिटिंग घेतल्या त्या 8-10 बिल्डिंगची अवस्था अशीच आहे. म्हणजे अजून जर खोलात गेलो तर यांची एक एक बाहेर निघत आहेत. आज लोकांना शास्ती लावून वेटीस धरलं जातं आहे, त्यांची दुकानं सील केली जातात. तुम्ही जर बघितलं तर पत्रकार बंधू ज्यावेळी कमिश्नर सुधाकर देशमुख साहेब होते, इन सब मुद्दों को देखते हुए आयुक्त ने इन सभी का सकारात्मक विचार दिया है। वीडियो के साथ पंकज गिरवंशी की रिपोर्ट आवाज़ टुडे पनवेल। Subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news.